पुढची बातमी बघूयात। मोदींच्या आखाती देशांच्या दौऱ्यावरनं गोपीचंद पडळकर यांनी एक मोठा दावा केलाय। समुद्राच्या खालनं इंधन पाईपलाईन होईल का यावरती विचार सुरू असल्याचं पडळकर म्हणालेत। तर पाईपलाईन कुठून टाकायची त्याआधी एक मोठी बातमी येते ती बघूयात। प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम बघणार आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या गोटातनं प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम बघणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक बदल घडून येत आहेत आणि त्यापैकीच हा एक म्हणावा लागेल। आता राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर हे काम पाहणार आहेत। राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली धुसफूस, त्याचबरोबर होत असलेले बदल, त्यापैकी प्रशांत किशोर हे आता राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार म्हणून काम बघणार असल्याची मोठी बातमी येते। या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, नक्कीच, खरं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार म्हणून प्रशांत किशोर हे काम बघणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। काल प्रशांत किशोर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची बैठक जी आहे ती झालेली आहे। तब्बल 2 तास या तिन्ही लोकांमध्ये ही संपूर्ण बैठक झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्रशांत किशोर यांची आयपॅक ही संस्था आहे जी पॉलिटिकल काम करते, राजकीय सल्लागाराच्या भूमिकेत असते। वेगवेगळी राजकीय मुवमेंट पक्षाने कशा पद्धतीने घडवायची याच्या सगळ्या संदर्भातली व्यूहरचना आखत असते। आणि ह्यात प्रशांत किशोर यांच्या कंपनीला आयपॅकला जी आहे ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आहे ती जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकीय सल्लागार आणि बाकीच्या राजकीय घडामोडी ही करण्याचं काम जे आहे, पडद्यामागून काम करण्याचं काम जे आहे ते डिझाईन बॉक्स जी नरेश अरोरा यांची कंपनी आहे ती करत होती। परंतु आता नरेश अरोरा यांच्यासोबतचा करार जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपुष्टात आलेला आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो एका नवीन सल्लागाराची निवड करताना पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आतापासून पुढच्या महिन्यापासून 1 जून पासून एक नवीन राजकीय सल्लागार येताना त्यांच्या पक्षामध्ये पाहायला मिळतील। प्रशांत किशोर हे आता त्यांच्या पक्षाचे राजकीय सल्लागार असणारे। प्राथमिक बोलणी जी आहे ती काल या प्रशांत किशोर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती करार पद्धत जी आहे ती या सर्व। अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।